शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पॅनल क्रमांक 21 मधून अधिकृत उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 21 ह्या प्रभागाचा हवा तसा हवा तेवढा विकास झाला आहे का तुम्हाला वाटतं? मी काय मागते सगळे नागरिक सुद्धा सांगतील, जसा प्रभाग क्रमांक 21 मध्ये विकास व्हायला हवा होता तसा अद्यापही झालेला नाही आणि आम्ही तो विकास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते आमच्या कामातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, कामातूनच आम्ही बोलू। तर तुमची सामाजिक राजकीय वाटचाल कशी राहिली? माझी सामाजिक वाटचाल म्हणाल तर मी सुशिक्षित घरातूनच आहे। माझ्या माहेरी थोडं सामाजिक राजकारण त्या वातावरणातून मोठी झालेली आहे आणि इथं आल्यानंतर मी एक 5-6 वर्ष झालं आपला डोंबिवली शिवसेना शाखेला जॉईन झाले आणि तिथून मी आधी समाजकार्य करत होती आणि नंतर माझ्या मिस्टरांसोबत मी 5-6 वर्षापासून त्यांना जॉईन होऊन ह्याच्यातून कार्यक्षेत्रातून काम करत आहे। माझे मिस्टर श्री संजय भगवान पाटील यांच्यासोबत मी खूप सारे समाजकार्य केले। आम्ही वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना पोहोचवल्या आहेत, त्यातून लोकांचा पर्यंत विकास म्हणता येईल विकास पोहोचवला आहे। मी आणि माझे मिस्टर संजय भगवान पाटील आम्ही दोघांनी मिळून सरकारच्या योजना ज्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेले आहे, त्याचा लाभ लोकांना मिळालेला आहे आणि तो पुढेही मिळवून देत जाऊ आणि आम्ही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातूनही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि आपली मराठीची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत आहेत आणि करत राहणार। महिलांच्या पण काही समस्या असतात, त्या तुम्ही समस्या कशा पद्धतीने सोडवणार? महिलांच्या समस्या म्हणाल ना तर मी आतापर्यंत ज्या आहेत विधवा महिला आहेत म्हणा, आपल्या घरेलू कामगार महिला आहेत म्हणा, त्यांच्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पुरवल्या आहेत आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून दिलेला आहे आणि जे आता कामावर जाणारे आपले आहेत भगिनी त्यांच्यासाठी आता गाडीचं प्रॉब्लेम होतो, जे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम समजा, त्याच महिला सकाळी घरातून आवरून जाते ते गॅस प्रॉब्लेम सुद्धा होतो त्यांना, तर मी गॅस पाईपलाईन जे अर्धवट कामं राहिले ती पूर्ण करून त्यांच्या सोयी त्यांना लाभ देणार आहेत आणि हा माझा ब्लू प्रिंटमधला एक महत्त्वाचा विषय आहे। 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? 15 जानेवारी 2026 हा आपला मतदान दिवस आहे, त्या दिवशी मी सर्व जनतेला आवाहन करीन, सर्वांनी घरातून बाहेर पडा, आपलं अमूल्य मत प्रत्येकाने द्या आणि जो विकास घडवायला हवा आहे तो तुम्ही तुमच्या मतदानातून वोटिंगमधून तुम्ही लोकांना दाखवा, जेणेकरून की नवीन पिढी आले त्यांचे नवीन विजन तुम्हाला बघायला मिळतील आणि नवीन चेहऱ्यांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांच्यासोबत या, एवढं मी आवाहन करेन। नमस्कार, मी अर्चना संजय पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून प्रभाग क्रमांक 21 मधून उमेदवारी लढवत आहे। तुम्ही ह्या नवीन चेहऱ्याला नवीन विजनला मतदान करा, सपोर्ट करा। मी एक सुशिक्षित आणि तरुण उमेदवार आहे, याला बदल हवा आहे म्हणून तुम्ही यावेळेस तरुण पिढीला मतदान करा। माझा निशाणी आहे मशालवर वोट करा आणि जय महाराष्ट्र हीच माझी विनंती आहे। त्यांना आव्हान करू इच्छिते। मी सौ गीतांजली अनंता पगार, एक अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक 7 क मधून माझी निशाणी सिट्टी आहे।
सर्वांनी मला शिट्टीसमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा आणि आशीर्वाद द्या.